शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संदर्भामध्ये एक भाष्य केलं आणि ह्या भाष्यामुळे सध्या वादळ निर्माण झालं आहे। आपल्यासोबत खुद्द शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत आणि त्यांना आपण विचारूया नेमकं हे जे संजय रायमुलकर यांनी भाष्य केलं आहे या संदर्भात काय सांगाल, कशा पद्धतीनं ही जी टीका आहे याच्याकडे आपण पाहताय। एक तर मुळामध्ये असल्या पांचट धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही। मी शेतात काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी नावापुरता भूमिपुत्र नाही आहे, लक्षात ठेवा। त्यांच्यासारखा मुळामध्ये काय झालं आहे, जशी आमच्या शेतकऱ्यांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केली तशी विद्यमान खासदाराच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे। आमच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, गावागावात होणारे आमचे मेळावे, लोकांनी जे वर्गणी देण्याचा ओघ चालू केलेला आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, यांची खुर्ची हललेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या टीका करतात। मला सांगा, 15 वर्ष प्रतापराव आमदार होते, 15 वर्षाचे खासदार आहेत, रायमुलकर 15 वर्ष आमदार आहे। या आमदारा खासदारांना जर माझ्यावर अर्धा एक तास भाषण द्यावं लागतं, याच्यातच सगळं आलं ना, मला सांगा ना तुम्ही। आणि कुणाला धमक्या देतात? ज्या गावच्या बोरी असतात रायमुलकर साहेब त्याच गावच्या बाबळे असतात। आम्हाला धमक्यांची भाषा करू नका। तुम्ही अशा पांचट धमक्या तुम्ही अनेक वेळा देता, मी त्याला घाबरणारा कार्यकर्ता नाही आहे, पण तुमची सत्ता आहे, मुख्यमंत्री तुमचे, म्हणून सत्तेची माज आणि पैशाची मस्ती आल्यासारखे वागू नका। ही जनता आहे, ही भल्याभल्यांचा माज उतरवत असते, लक्षात ठेवा। गावगड्यातली सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं यांना यांची जागा दाखवतील, लक्षात ठेवा। जिथं माझ्या सभा होतात तिथे जाऊन सभा घेऊन माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करतात, माझ्या बायकोवर टीका करतात। त्या पद्धतीनं मी पण बोलू शकतो, पण ते माझे संस्कार नाही आहेत, लक्षात ठेवा। मी सभ्यता राजकारणातला पाळणारा कार्यकर्ता आहे, पण अशा पद्धतीनं तुमच्याही घरावर जर टीका झाली तर तुम्हाला कसं वाटेल, लक्षात ठेवा। तुम्ही राजकीय टीका करा, मला काही अडचण नाही, धोरणात्मक टीका करा, मला काही अडचण नाही। सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर दिल्लीत खासदारांनी आतापर्यंत काय केलं हे विचारण्याचा अधिकार प्रत्येक शेतकऱ्याला संविधानाने दिलेला आहे। ज्याला आम्ही निवडून देतो त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला जाब विचारण्याचा अधिकार त्या मतदाराला असतो गावगाड्यात। विशेषतः लोकसभेच्या तोंडावर हे होतं आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अद्यापही हे नेते भाष्य करत नाही। काय मला सांगा, 15 वर्ष आमचे खासदार दिल्लीमध्ये खासदार आहेत, सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर एकदाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही। हे आमदार रायमुलकर आहेत, एकदाही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला नाही। मग करता काय तिथे? पैशातून सत्तेतून पैसा, एवढाच उद्योग आहे? अरे गावगड्यातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। माझ्यावर टीका करण्यापेक्षा सभागृहात सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बोलले असते तर अधिक आनंद झाला असता। जेवढा जोर माझ्या विरोधात तुम्ही लावताय, लोकांमध्ये जाऊन माझ्यावर टीका करताय किंवा मला थांबवण्यासाठी प्रयत्न करताय, मला 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा यांचा डाव आहे। आता माझी सगळी मागची प्रकरणं सगळ्या आंदोलनाची उकरून काढतायत, मला MPDA दाखल करतायत, काय प्रकरणं माझी काढतायत। निवडणुकीच्या काळात रविकांत तुपकरला तुरुंगात ठेवायचा असा यांचा डाव आहे। यांचा डाव गावगाड्यातला शेतकरी उधळून लावेल। मला तुरुंगात जरी ठेवलं तरी मी तुरुंगातून निवडणुकीचा अर्ज भरेल, पण मी थांबणार नाही, मी थांबणारातला कार्यकर्ता नाही। आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आवाज उचलणं हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला मी तयार आहे। मी कुणाच्या बापाला घाबरत नाही। आपल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना काय आवाहन कराल नेमकं? नाही, मी तमाम विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना एक आवाहन करेल की जातीपातीच्या मुद्द्यावर जसे आपण ताबडतोब लाखोच्या संख्येने एकत्रित येतो, तसे शेतकऱ्याच्या आणि शेतमजुराच्या प्रश्नावर आपल्याला एकत्रित यायला अडचण काय? हे नेते तुमच्या बाजूनं नाही आहेत, हे पुढारी तुमच्या बाजूनं बोलत नाही। या पुढाऱ्यांना जागा दाखवायची असेल तर सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी एका ठिकाणी येऊन या महाराष्ट्रामध्ये मोठं व्यापक जनआंदोलन उभं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा प्रयत्न चालला आहे। म्हणून आम्ही देवळीला इथं किरण ठाकरे साहेबचे नेतृत्व करतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सगळे लोक एकत्रित येऊन आता मोठं जनआंदोलन महाराष्ट्रात उभं करण्याच्या तयारीत आहोत। शेतकऱ्यांनो एकत्रित या आणि आपल्या मुद्द्यावर लढा, अशा प्रकारचं भाष्य रविकांत तुपकर यांनी केलं। यासोबतच आपल्याला तुरुंगात डांबण्याचा डाव नेत्यांचा असल्याची टीकासुद्धा यावेळी करण्यात आली। एकनाथ चौधरी, ABP माझा, देवळी, वर्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।